पंचायत समिती कार्यालय येथे सगळे आशा वर्कर आले आहेत, तर मागणी काय आहे? आज आयटकच्या नेतृत्वामध्ये या चामोर्शी तालुक्यातील शेकडो आशा गटप्रवर्तक गेल्या कोरोना काळामध्ये ज्या जीवतोड काम केलेले आहेत, या घटनेला जवळपास 5 वर्ष झालेले आहेत. तेव्हा राज्य शासनाने सांगितलं होतं तमाम जिल्हा परिषदांना की ज्या ज्या ग्रामपंचायत नगरपंचायत काम करतात त्यांना दर महिन्याला 1000 रुपये दिलं पाहिजे. त्या अनुषंगाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय कलेक्टर साहेब यांनी पत्र काढलं होतं 2021 परंतु आजतागाय या अशा गटप्रवर्तकांना कोरोनाचा भत्ता ग्रामपंचायत स्तरावरून नगरपंचायत स्तरावरून मिळालेलं नाही. ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आज आम्ही इथे पंचायत समितीत धडक मारल्यानंतर काहींशी चर्चा केली असता लक्षात आलं काहींना 4 महिन्याचे, काहींना 5 महिन्याचे, तर काही आशांना कुठलाही निधी मिळालेला नाही. आणि म्हणून गेल्या 5 वर्षापासूनचा हा कोरोना काळातील केलेल्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. तो मोबदला देण्यात यावं. सोबतच लोकोते कामे यांच्यावर लादण्यात येऊ नये. निवडणुकी संदर्भातले BLO SRचे काम यांच्यावर देऊ नये म्हणून आम्ही आयटकच्या नेतृत्वात पंचायत समिती चामोर्शी इथे धडक दिलेली आहे. सन्माननीय BDO साहेब यांना पत्र दिलेलं आहे. सन्माननीय BDO सरांनी या संदर्भातला तमाम ग्रामपंचायतीला लेखी आदेश देण्याचं मान्य केलेलं आहे. या मार्च 2020 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत एकंदरीत 31 महिन्याचं काम या कोरोना काळामध्ये केलेले आहेत. कोरोना काळामध्ये अनेक ठिकाण महाराष्ट्रामधल्या अनेक महिला दगावलेल्या आहेत, मृत्युमुखी पडलेल्या आहेत. नव्हे काही ठिकाणी त्यांना शिवीगाळ आणि मारझोडसुद्धा झालेली आहे. याच सगळ्या प्रकरणाची कोरोना काळामध्ये ज्या कोरोना भागवण्याचं काम ज्या आशांनी केलं त्याची दखल घेत राष्ट्रीय जागतिक संघटनेने सुद्धा यांची दखल घेऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला गेलं. पण एकीकडे सन्मान करायचं, मात्र दुसरीकडे मात्र यांचा मिळणारा जो काही मानधन असेल, मोबदला असेल, हा वेळच द्यायचं नाही. ही भविष्यातली अशी होणारी एक कुचंपणा आम्ही यापुढे थांबवणार नाही. तेव्हा आजच्या या आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही या माननीय मुख्य कार्यअधिकारी माननीय या पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना इशारा देत आहोत की या कोरोना काळातील जो 31 महिन्याचा थकीत आमचा आशा गटप्रवर्तकांचा जो मोबदला ग्रामपंचायत स्तरावरून बाकी आहे, नगरपंचायत स्तरावरून बाकी आहे, तो तातडीने देण्यात यावा. अन्यथा आयटकच्या नेतृत्वामध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, आयटक संघटनेचा, आयटक संघटनेचा, आशा गटप्रवर्तक कर्मचारी एकजुटीचा, ग्रामपंचायत स्तरावरून 31 महिन्याचा थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता मिळालाच पाहिजे. ग्रामपंचायत स्तरावरून थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता मिळालाच पाहिजे. नगरपंचायत स्तरावरून थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता मिळालाच पाहिजे. अरे असं कसं देत नाही. आशा गटप्रवर्तक कर्मचारी एकजुटीचा, आशा गटप्रवर्तक कर्मचारी एकजुटीचा, आयटक संघटनेचा लढेंगे, जितेंगे. सर्वांना सूचना आहेत.